हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला तर ऐकूया एक सुंदर विचार. स्वप्न 3 असतात जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकत राहा आणि लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊया 26 जानेवारी या दिवशी घडलेल्या काही विशेष घडामोडी आपल्या दिनविशेष या सत्रात. 26 जानेवारी हा भारतातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आजचाच दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे. आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलिया या देशाचा ऑस्ट्रेलिया दिवस सुद्धा असतो. 26 जानेवारी हा दिवस युगांडा या देशात मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्याच दिवशी 2001 मध्ये गुजरात येथील कच्छ भागात झालेल्या भूकंपात सुमारे 20,000 लोक ठार झाले. 1998 साली कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 1978 मध्ये महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू झाला. 1950 मध्ये भारताची राज्यघटना अस्तित्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा शपथविधी झाला. 1942 मध्ये दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दर्न आयर्लंड मध्ये आगमन झाले. 1837 मध्ये मिशिगन हे अमेरिकेचे 26वे राज्य बनले. 1950 मध्ये H.J. कनिया यांना भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून कार्यभार देण्यात आला. 1876 मध्ये मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरुवात झाली. 1933 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतींच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन साजरा केल्याने देशात धरपकड झाली. पुढे प्रत्यक्षात 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने 26 जानेवारी 1950 या दिवशी प्रजासत्ताक राज्य पद्धती स्वीकारली गेली आणि तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होऊ लागला. 1662 मध्ये लोहगड, विसापूर आणि तिकोनिया या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांनी चढाई केली. 1565 मध्ये विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरुवात झाली. 1957 मध्ये शिवलाल यादव यांचा जन्म झाला. ते क्रिकेटपटू होते. 1925 मध्ये पॉल न्यूमन यांचा जन्म झाला. ते अभिनेता, दिग्दर्शक आणि रेसकार ड्रायव्हर होते. त्यांचा मृत्यू 26 सप्टेंबर 2008 मध्ये झाला. 1921 मध्ये अकिओ मोरिटा यांचा जन्म झाला. ते सोनी कॉर्पोरेशनचे संस्थापक होते. त्यांचा मृत्यू 3 ऑक्टोबर 1999 मध्ये झाला. 1891 मध्ये चंद्रशेखर शिवराम गोरे यांचा जन्म झाला. ते बडोद्याचे राजकवी होते. गोदा गौरव आणि कविता रती ही त्यांची विशेष गाजलेली काव्य आहेत. त्यांचा मृत्यू 17 मार्च 1937 साली झाला. 1954 मध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांची पुण्यतिथी आहे. ते देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 21 मार्च 1887 मध्ये झाला. 2015 मध्ये रासीपुरम कृष्णस्वामी तथा R.K. लक्ष्मण यांचा आज स्मृतिदिन आहे. ते व्यंगचित्रकार होते. त्यांना 1971 मध्ये पद्मभूषण, 1984 मध्ये रॅमन मॅग्सेसे, 2005 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांचा मृत्यू 24 ऑक्टोबर 1921 साली झाला. 1730 मध्ये कवी श्रीधर यांनी समाधी घेतली. 1823 मध्ये एडवर्ड जेन्नर यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी देवीची लस शोधून काढली. ते संशोधक आणि डॉक्टर होते. 1924 मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले. 1968 मध्ये लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा आज मृत्यूदिन आहे. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1880 मध्ये झाला. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. आणि हो, आम्हाला कळवायला विसरू नका तुम्हाला कसे वाटले आमचे दिनविशेष हे सदर. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. थँक्यू.